नमस्कार, मी भारती सहस्त्रबुद्धे. या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रीबोध परिवाराचे प्रमुख आणि आध्यात्मिक गुरु मैत्रेय दादाश्रीजी यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खरं तर 2024 हे वर्ष सरतंय आणि आपली वाटचाल सुरू आहे ती 2025 या वर्षाकडे. गेल्या वर्षभरात कितीतरी गोष्टी घडल्या. काही सकारात्मक होत्या तर खूप साऱ्या गोष्टी नकारात्मक होत्या. अगदी जगात आपण पाहिलं, देशात बघितलं, आपल्या राज्यात बघतोय आणि आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप काही घडताना आपण बघतोय. हे सगळं घडत असताना पुढच्या वर्षात आपण कसं वागायचंय, आपल्यात काय बदल करायला हवे आणि एका गुरूंना स्वतः दादाश्रींना आपल्याला या सगळ्या वर्षभरासाठी काय सांगायचंय, सध्या समाजात जे काय घडतंय त्यातनं आपण शिकायचं काय आहे, घ्यायचं काय आहे आणि सोडायचं काय आहे, या सगळ्यांबद्दल आपल्याला गप्पा मारायच्या आहेत दादाश्रीजी यांच्याशी. दादाश्रीजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं या विशेष मुलाखतीमध्ये. मी आत्ता सुरुवात करताना जसं बोलली की आता 2024 हे वर्ष संपतंय आणि आपली वाटचाल चालली आहे ती 2025 वर्षाकडे. खूप गोष्टी घडल्या याच्यात. खरं तर महाराष्ट्रात 2-2 निवडणुका झाल्या, खूप बदल दिसले आणि गेल्या 4-5 वर्षातच आपल्याला समाजात म्हणा, जगात आणि आपल्या आजूबाजूला खूप बदल होताना दिसतात. 2025 या वर्षात प्रवेश करताना तुम्ही काय सांगाल? आपण काय सोडून द्यायचंय, काय घ्यायचंय, काय ठेवायचंय? फार छान. सर्वप्रथम नमस्ते. आपण आला तिथे आश्रमात आणि आम्हाला एक संधी दिली तुमचं स्वागत करण्यासाठी. सर, संधी कसली? आम्हाला तुमच्याकडनं खरं तर जाणून घ्यायचंय की आता पुढला प्रत्येकाचा म्हणजे वैयक्तिक सामाजिक प्रवास कसा असायला. बघा कसं आहे ना, एक विशेष म्हणजे खास आपण गोष्टी पाहतो जगात किंवा जीवनातच की अनिश्चितता असते की काय होईल, कधी होईल, कसं होईल ते कोणालाच माहीत नाही. लाईफ इज अनसर्टन, आपण तसं पाहतो. मग जेव्हा ज्या काही गोष्टी घडत गेल्या जीवनामध्ये त्यांना पाहता चांगल्या वाईट दोन्हीही, पण लोकांना भीती असते पुढे काय होईल, किती वाईट अजून होईल. चांगली गोष्ट व्हावी म्हणून अपेक्षा असते आपली, पण वाईट गोष्टी होण्याच्या भीती आपल्या आतमध्ये कुठेतरी असते की असं होईल, तसं होईल, त्या गोष्टी होतील, अशा गोष्टी होतील, म्हणजे नकारात्मक किंवा सकारात्मक गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना ना, किंवा ह्या वर्षी जसं मी पाहिल्यात 2 निवडणुका झाल्यात, मग प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव त्याच्यामध्ये आले. पण ह्याच्यामध्ये एक व्यक्ती म्हणून किंवा नागरिक म्हणून आपण कसं पाहावं, तर आपण असं पाहावं की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मला कुठे कुठे संधी मिळते चांगली गोष्ट करण्यासाठी. आपला दृष्टिकोन हा फार महत्त्वाचा असतो की मला ह्याच्यातून काय मिळतंय, चांगल्या गोष्टी किंवा मी काय शिकू शकतो. तर एक असं असतं की एकाच रडगाणं चालूच असतं की बाबा हे सगळ्या वाईटच गोष्टी आहेत, काहीच कुठेच चांगलं होणार नाही आहे. आणि एकाचं असं असतं की बाबा मला काहीतरी चांगलं घडवायचं आहे, मला पुढे माझ्या जीवनाची वाटचाल करायची आहे. मग आपण त्या दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहत असतो की मला ही गोष्ट आवडते, किंवा कुठेही जरी म्हणजे पाऊस पडला तरी रडायचं किंवा जास्त ऊन आलं तरी सुद्धा रडायचं आहे. हा एक आपण एक दृष्टिकोन पाहतो लोकांचा. आणि काही असे असतात की बाबा पाऊस पडतो, छत्री असावी, ती छत्रीचा उपयोग तुम्ही उन्हाळ्यात करता येतं. मग लक्ष कुठे ठेवणार तुम्ही? जास्त पावसाळ्यावरती ठेवणार, पाऊस पडतोय म्हणून, की जास्त त्या उन्हात मिळणाऱ्या तापावरती तुम्ही लक्ष देताय की छत्रीवरती लक्ष देताय? की तुमच्याकडे मार्ग आहे की मी कसं ह्याच्यातून निघावं? तर प्रत्येकाने असंच पाहावं की येणाऱ्या 2025 ह्या काळामध्ये मी अजून काय काय करू शकतो. म्हणजे पॉझिटिव्ह एक दृष्टिकोन आहे, सकारात्मक दृष्टिकोन आपण कसा वाढवता येतो, कसं त्याच्यासाठी काय करता येईल ह्याच्यावरती विचार केला पाहिजे. की माझं जीवन मला चांगलं करायचं असेल, आपल्याला आजूबाजूच्या गोष्टींवरती, आपल्या घटनांवरती कंट्रोल करता येत नाही की ह्या सगळ्या गोष्टी चांगल्याच झाल्या पाहिजे. पण एक गोष्ट निश्चित की आपण स्वतःवरती नियंत्रण करू शकतो, आपण स्वतःला एक दिशा देऊ शकतो, स्वतःची वाटचाल आंतरिक जगाची ती आपण करू शकतो. की माझं मन मी कसं ठेवू, किती स्ट्रॉंग ठेवू शकतो, त्याच्यावरती फोकस ठेवला आपण तर छान गोष्टी तुम्हाला करता येतील. तुमची काही स्वप्न असतील, काही ठरवलं असेल, ते पूर्ण करायचं असेल तर मनाला तयारी करा. असं तर आपण बोलतो, म्हणजे शाळेत असताना सुद्धा आपल्याला बाई सांगायच्या की बाबा मुलांना सगळ्यांना की 10वी नंतर तुम्हाला कळेल जग कसं बाहेर आहे. मुलं ऐकतच नव्हती, म्हणजे सगळ्यांची मस्ती करणं किंवा काहीतरी थट्टा मस्करी चालत असते. पण 10वीच्या नंतर मग बाहेर गेल्यानंतर आपल्याला कळतं. म्हणजे आपल्याला असे जीवनामध्ये ना प्रत्येक वेळेस कुठे ना कुठे तरी आपल्याला असे संदेश मिळत असतात सारखे की येणारा काळ असा असा आहे, तुम्हाला असं असं करायला हवं. पण आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो, निष्काळजीपणा असू शकतो किंवा आपण एक सवयीचा भाग जेव्हा होईल तेव्हा पाहू. पण जेव्हा खरोखर परीक्षेचा वेळ
काळ येतो किंवा वेळ येते तेव्हा माणूस थोडासा तिकडे हलून जातो. मग तेव्हा कळत नाही की मला काय करायचं नेमकं. म्हणून आता आपल्याला हे बघायचं आहे की जे काही झालं असेल चांगल्या किंवा वाईट गोष्टी, पण येणाऱ्या काळासाठी एक वेगळी तयारी लागणार आहे. आम्ही त्याच दृष्टिकोनातून पाहतोय मैत्रीबोध परिवार की 2025 पासून पुढे एक वेगळी तयारी प्रत्येकाला करायची आहे. आपल्या मनाला तयार पण करायचं, वेगळी तयारी म्हणजे मनाची तयारी करायची. मनाची तयारी कशासाठी? कारण की आता एक स्पर्धात्मक जग आहे आणि अडचणी असतीलच, चॅलेंजेस किंवा आव्हान समोर असतीलच. मग हे करत असताना आता 2000चा काळ आपण पाहू, 2000, 2005 किंवा 2010 त्यावेळेस तुम्ही पाहिलेलं जग आणि आता जे जग तुम्ही पाहत आहात किती त्याच्यात अंतर आहे. हे तसंच नाही आहे. ज्याप्रमाणे तुम्ही त्या काळात विचार करत होता त्याचप्रमाणे तुम्हाला आज विचार करायचा नाही आहे. आजचं जग हे फार फास्ट आहे. खूपच पटापट गोष्टी बदलत आहे. खास करून टेक्नॉलॉजीमुळे गोष्टी पटकन बदलतात. आपली मतं लोक मांडत आहेत आणि पटकन त्याचा बदलही दिसत आहे बाहेर जगामध्ये. पण ज्या प्रकारे क्रायसिस चालू आहे संपूर्ण जगातच आणि भारतातही अचानक खूप काही गोष्टी असं दिसून येतंय की अचानकच तीव्र झालेला आहे किंवा आता लोक जास्त वोकल झाले आहेत आपली मतं मांडण्यासाठी. आणि ह्या गोष्टी होत असताना एक सामान्य व्यक्ती म्हणून तुमचं जीवन कसं असावं की मला हे आजूबाजूच्या जगामध्ये मला राहायचं आहे आणि माझं स्वप्नही पूर्ण करायचं आहे. मग तिथे कुठेतरी काळ जो आहे कठीण होऊ शकतो. मग त्यावेळेस तुम्हाला तुमची तयारी करायची आहे की मी माझ्या मनाला मी कशी एक योग्य दिशा दाखवू, कसं स्थिर ठेवू, कसं सक्षम करू, ह्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित करणं फार महत्त्वाचं आहे. दादाश्रीजी, आता खरं तर तुम्ही 2-3 विषय मुद्दे मांडले. त्याच्यात एक जो महत्त्वाचा मुद्दा आहे जो मला खरं विचारायचाच होता तो म्हणजे समाज म्हणून जी काय वागणूक चाललेली आहे, समाज म्हणून आपण जे काय वागतोय, वैयक्तिक वेगळं आणि समाज म्हणून वेगळं. मग ते अगदी जगाच्या पातळीवर, मग आपल्या शेजारच्या देशात बांगलादेश सारखे जे काय घडतंय ते अगदी गाव पातळीपर्यंत. तर मार्गदर्शनासाठी तुमच्यासारख्या आध्यात्मिक गुरूंकडेच आपण येणार आहोत. तर नक्की काय बिघडलंय समाजात, का असं झालंय? म्हणजे अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर आपण आत्तापर्यंत ज्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणत होतो तिथे आज जातीयवाद आपल्याला दिसतोय. बीड सारखा एक जिल्हा आहे की जिथे अगदी मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागतंय की तिथली परिस्थिती चिंताजनक आहे. हे सगळं का घडतंय? म्हणजे बांगलादेशमध्ये होणारे अत्याचारांपासून ते अगदी शेजाऱ्यांमध्ये आलेलं वितुष्ट इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी का घडतात आणि त्या थांबवायच्या कशा? का चाललंय हे सगळं? तर प्रत्येक जेव्हा घटना घडत असते ना त्याच्या पाठीमागे काहीतरी भाव आहे, त्याचा उद्देश आहे. प्रत्येक घटना तुमच्या जीवनातही समाजातही. आता जेव्हा आपण भारतातल्या गोष्टी पाहतो, महाराष्ट्रातील आपण पाहिलं, भारतात पाहिलं किंवा बांगलादेशमध्ये, तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसते त्याच्यामध्ये, भेद. लोकांमध्ये भेद निर्माण होतोय की मी आमचा आणि तुम्ही त्यांचे, असा एक भाव सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतोय. म्हणजे स्थापितही होतोय किंवा दिसूनही येतोय प्रामुख्याने किंवा फार स्पष्टपणे. आणि ह्या गोष्टी होत असताना म्हणजे कुठेतरी तोडण्याचं किंवा वेगळं करण्याचं कुठे कारस्थान आहे की विचार आहे, पण ह्या गोष्टी चालू आहेत. आता हे पूर्वीपासूनच ह्या गोष्टी होत्या असं ना आपण बोलू शकत नाही की अचानकच आजच किंवा परवा सकाळी सुरू झालेल्या आहेत. या गोष्टी अगोदरपासूनच समाजामध्ये संपूर्ण जगात कुठे ना कुठे लपलेल्या किंवा दडलेल्या गोष्टी होत्या. आता त्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. म्हणजे आता मी एक डॉक्टर म्हणून जेव्हा पेशंटला भेटतो, बोलतो त्याच्याशी, तेव्हा तो पेशंट त्याचे जे सिम्पटम्स सांगतो की मला असा असा त्रास होतोय, असा असा आजार आहे. आता तो आजार त्या दिवशीच सुरू झाला का? त्याच्या पाठीमागे काहीतरी इतिहास किंवा हिस्ट्री आहे की ताप आला म्हणजे कुठेतरी कॉन्टॅक्ट आला किंवा 3 दिवसा अगोदर 2 दिवसा अगोदर त्यांचं कुठेतरी व्हायरस बॅक्टेरिया बरोबर संपर्क झाला आणि त्याच्यामुळे त्यांना ताप आला. तसंच हा जो तुम्ही पाहत आहात अवस्था किंवा हे जे अनुभव आहेत लोकांचे, भेदभाव किंवा माझा समाज तुमचा समाज, हा कुठेतरी सुरू झालेला आजार म्हणून तुम्ही पहा. त्याची सुरुवात आधी कधीतरी झाली होती. आता इतकं झालंय की ते आता तुम्हाला समोर दिसतंय. का दिसतंय? तर आता तुम्हाला ट्रीट करायचं. तुम्ही मगाशी म्हटलात की
तुम्ही दादाश्रीची आध्यात्मिक व्यक्ती आहात, मग तुमचं हो. मत आम्हाला समजून घ्यायचं आहे म्हणजे ना. मार्गदर्शक म्हणून हो. आपण ज्या ज्या व्यक्तींकडे बघतो की हो. समाज हा असा आहे, हो. आता आपल्याला हे दिसतंय, मग करायचं काय? हो, अगदी. मग आता हा आजार आहे आणि हा आजार आता डॉक्टरांना किंवा वरिष्ठ मंडळींना समाजात आहेत, त्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेऊन त्याचं कुठेतरी निराकरण करावं किंवा ट्रीट करावं की ह्या गोष्टी आहेत, आणि त्याला व्यवस्थित दिशा देऊन त्या गोष्टींना आपण समाजातूनच नाहीसं करावं. हा आता सध्याची फेज हीच आहे की आपल्याला सध्या असं करायला हवं. आता बांगलादेशमध्ये सुद्धा जो अत्याचार होत आहे मायनॉरिटीजवरती आणि हिंदू स्पेसिफिक 2000 पेक्षा जास्त घटना घडल्यात तिकडे बांगलादेशमध्ये. आता ह्या गोष्टी खरोखर अस्वस्थ करण्यासारख्या आहेत. भारतातही ह्या गोष्टी होतात, असं नाही की नाही होत, पण भारतात कसं आहे की तुम्ही त्या गोष्टी नियंत्रणात असल्यामुळे तुम्ही सांगू शकता, बोलू शकता. म्हणजे तुमच्या घरातच मुला मुलींचं किंवा भाव बहिणींचं कुठेतरी भांडण झालं, आपसात काहीतरी विवाद झाला, तर तुमच्या कंट्रोलमध्ये आहे, तुम्ही दोघांना समजू शकता. पण पलीकडे 2 बिल्डिंगच्या पलीकडे कुठेतरी भांडण होत आहे, तुम्ही फक्त ऐकू शकता, काही करू शकत नाही. त्यांच्या घरात चालू आहे. मग तसंच आता हे बांगलादेशमध्ये ज्या घटना घडत आहेत, व्यथित करणाऱ्या आहेत, त्रास देणाऱ्या आहेत भारतीय समुदायासाठी विशेष करून, पण काही करता येत नाही आपल्याला. तर ह्या गोष्टींना आपल्याला कुठेतरी बोलावं लागतं की तिथेही आहे, इथेही आहे. असं नाही फक्त तिकडेच त्रास होतो, इथेही आहे, पण इकडे आपण लोकांना दिशा देऊ शकतो, समजावू शकतो, सांगू शकतो. तर त्या गोष्टी जेव्हा तिथे घडत आहेत बांगलादेशमध्ये, तेव्हा आपण मैत्रीबोध परिवार म्हणून आपण आवाज थोडासा लोकांपर्यंत पोहोचवला, आपली मतं मांडली. खास करून आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण दुसऱ्या संघटना, इन्स्टिट्यूशन्स आहेत, स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूशन, त्यांच्यावर बसून आपण चर्चा केली. इंटरनॅशनल स्पिरिच्युअल काउन्सिल आहे आपलं जिनेवामध्ये, त्यांच्याद्वारे आपण युएनला सुद्धा ऍप्लिकेशन दिलं, लेटर पाठवलं की तुम्ही बांगलादेशमध्ये लक्ष द्या, काहीतरी गोष्टी चुकीच्या होत आहेत म्हणून. मग त्यांना आपण ऍक्शन पॉईंट सांगितलं, तुम्ही असं असं करा म्हणून तिथे. पण इथे आपल्याला जर सरळ बोलता येत नाही म्हणून आपल्याला युएनच्या द्वारे बोलायला म्हणजे भाग पडतो आपण. पण भारतामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आहेतच, भेद पडतोय. आता इथे महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे, ही खास परंपरा विशेषतः महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्यांनी प्रत्येकाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक संतांनी. विठ्ठल माऊली म्हणजे एक मूर्ती आहे, आणि त्या मूर्तीच्या आधारे समाजाला आपल्याला कसं एकत्र आणता येईल हा प्रयत्न 300-400 वर्षांपासून चालूच होता. आपल्याला त्या संत परंपरांपासून शिकायचं आता की कसं आपल्याला आपल्या समाजाला एकत्र आणावं लागेल, काय काय करता येईल. सगळ्यांना एकच धडा शिकवला की आपण एकच आहोत. जसं आपला एक उपक्रम आहे एक भारत हम भारत म्हणून, की तुम्ही भारतातले एक नागरिक आहात, पण तुम्ही एकच नाही आहात, तुम्ही सगळे मिळून भारत आहात. आणि ह्या भावनेने जर आपण प्रत्येकाने जर काम केलं, मग हळूहळू हा जो समाजांमध्ये जो भेद आलेला आहे, जे अंतर निर्माण झालंय, ते हळूहळू मिटण्यासाठी सुरू होईल. आपण सगळे भारतीय आहोत ही ओळख आपण कधीच विसरू नये, कारण की त्याच्यातच तुम्हाला सुख आणि समाधान आहे. भेद करत गेलात, अंतर ठेवत गेलात, तर तुम्हालाही त्रास होणार आहे आणि सगळ्यांनाच त्रास होणार आहे आजूबाजूच्या लोकांना. तर आपल्याला ह्या भावनेला पकडायचं आहे, आणि आपण ते शिकवतो मैत्रीबोध परिवाराच्या मार्फत की प्रत्येकाने माझा म्हणजे तो पुढचा प्रश्न हाच असणार होता की आज इथे आश्रमात येताना मी पाट्या बघत आली, तर त्याच्यात एक भारत हम भारत हे मी प्रामुख्याने वाचलं. तर हा जो तुमचा संदेश आहे, तुम्ही आता भारत जेव्हा म्हणता तेव्हा तुमच्या दृष्टीने भारत काय आहे? भारत म्हणजे काय? भारत देश आहे, देशातला समाज आहे, पण आणखीन काय? भारत म्हणजे ना, भारतावर झालेले संस्कार, परंपरा, म्हणजे जसं पुरोगामी महाराष्ट्र आपण पाहतो तसंच सनातन भारत म्हणजे सुरुवातीच्या काळापासून ज्या परंपरा घेऊन आपण चालतोय, जे संस्कार झाले, त्या संस्कारांवरती आधारित हा म्हणजे धष्टपुष्ट झालेला भरलेला भारत आहे. आणि म्हणजे विविध संस्कृती आहेतच, वेगवेगळ्या भाषा बोलणारा एक जाती, धर्म, संस्कृती सगळ्याच गोष्टी, आणि सगळ्यांना घेऊन एकत्र चालणारा फक्त एकमेव भारत असा हा देश आहे. कुठेच तुम्हाला जगभरात असं पाहायला मिळत नाही. इतक्या भाषा असताना, अनेक धर्मांची लोक असताना एक संघटित देश कसा राहू शकतो, तर तो भारतासारखा राहू शकतो. आणि भारताने हा धडा लोकांना शिकवण्याच्या पाठचं कारण हेच आहे की आम्ही जगतोय सगळ्यांना घेऊन, की आपण एक आहोत,
आणि तेच आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे सगळ्या जगामध्ये. तर एक भारत आणि हम भारत ही संकल्पना जी आहे, ही जेव्हा आम्हाला कळालं की आज ही काळाची गरज आहे की भारताच्या प्रत्येक व्यक्तीला कळावं की भारत खरोखर काय आहे, हा. की फक्त जॉग्राफिकली नाही तर बांगलादेश हा भाग किंवा पाकिस्तान हा भाग हा जरी वेगळा जरी झाला असेल, आमच्यासाठी हा भारताचाच भाग आहे. एक संस्कृती एक असेल. संस्कृती आहे. तिकडचे लोकही तुम्ही पाहाल, कुठेतरी जरी त्यांचा धर्म वेगळा असेल, तुम्ही घरी गेला तर त्यांची कुठे ना कुठे संस्कृती आपण जे करत आहोत तेच करतात ते. तर बदल झालेला नाहीये, फक्त धर्म बदलला पण त्यांच्या परंपरांमध्ये जास्त फरक झालेला नाहीये. तर हा सगळा मोठा भाग जो आहे ना भारतच आहे. अच्छा. त्याच्यामुळे मग पाकिस्तानात ते काही होतं तर आपल्याला थोडं वाईट वाटतं, सेम बांगलादेशमध्ये झालं तरी वाईट वाटतं, कारण की हा भारतातलाच भाग आहे. हळूहळू त्यांनाही पटून गेल की बाबा आपण पहिल्यांदाच म्हणजे अगोदरपासून आपण एकच आहोत. कुठेतरी आपण रुसलो किंवा आपण कुठेतरी जमलं नाही आपण, पण ऍक्च्युली आपण एकाच भारतातले सगळेच नागरिक आहोत. हे रिअलाइज व्हायला थोडा वेळ जाईल, पण त्यांना कळेल, कारण की वेगळे होऊन त्यांना काय प्राप्त झालं आहे ना, त्याची त्यांना अनुभूती लवकरच कळेल. पण हे आपण सगळ्यांना घेऊन एक भारत तयार करतोय, काश्मीर पासून ते केरळापर्यंत सगळ्या ठिकाणपासून एकत्र आपण लोकांना घेतलं, त्यांना आपण शिकवत आहोत की का म्हणून तुम्ही या भारताचे भाग आहात. जन्मच घेतला म्हणून नाही, पण परंपरा संस्कृती किती महत्वाची आहे आणि शास्त्रांवरती आधारित आहे. म्हणजे कर्मकांड म्हणून नाही, का म्हणून भारत देश महान आहे ते पटवून द्यायचं असतं. नाही, महान देशाचे तुम्ही एक नागरिक आहात आणि तुमची कर्तव्य आहेत, हे तुम्हाला प्रत्येकाला करायचे आहेत. देशापासून सगळ्यांना सगळं हवं आहे, पण देशाला काहीतरी द्यायचं आहे. कुठेतरी माणूस विसरतोय आणि ही परंपरा संस्कार आपले ह्या देशानेच केलेले आहेत आणि तोच आपण मग एक धडा म्हणून प्रत्येकाला कळवतो, शिकवतोय. खरं तर तुम्ही आता जे बोलताय त्यावरून मला सुचलेलं आणि मला कायम ज्या गोष्टीचा त्रास होतो असा प्रश्न आहे की आपण म्हणतो की भारताची परंपरा, महाराष्ट्राची परंपरा, आपली संस्कृती, त्या संस्कृतीत मग सगळ्या आपल्या कला आहेत, आपली संत परंपरा आहे, आपलं म्हणजे फोक आर्ट आहे किंवा आपण जे काही जगत आलो आहे ते जगणं आहे. पण आता आपण जे बघतो की एक समाजाचा भाग असा आहे की त्यांचा स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स आहे, म्हणजे त्यांना जगण्यासाठीच संघर्ष करावा लागतो. मात्र दुसरा भाग म्हणजे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत हे जे लोक आहेत ते खूप म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतात की मटेरियलिस्टिक प्लेजरसाठी म्हणजे मॉलमध्ये जाणे, हॉटेलिंग वगैरे या गोष्टीतच अडकलेला दिसतोय आपला समाजाचा एक भाग. म्हणजे खूप दोन टोकाचे जगणं आपल्याला दिसतं. तर जेव्हा आपण संस्कृती म्हणतो, आपल्या परंपरा म्हणतो, तेव्हा हा जो मोठा भाग आहे समाजाचा, त्या समाजाला काय सांगाल तुम्ही? नाही, तेच आहे बघा, आपली संस्कृती काय सांगते की जे तुमच्याकडे आहे ते तुम्हाला वाटायचं आहे, लोकांबरोबर शेअर करायचं आहे किंवा जायचं आहे, दान पुण्य करायचे आहेत. मग ज्यांच्याकडे कमी आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे किंवा त्या समाजापर्यंत पोहोचणे आणि त्यांना देणे हा संस्काराचा भाग नेमका आहे, नक्कीच आहे. पण आपण इथे काय करतो मैत्रीबोध परिवार, त्या आजूबाजूचा परिसर तुम्ही जर पाहाल, हा थोडा आदिवासी वनवासी समाज जास्त आहे, मागासलेला समाज जास्त आहे. आता ह्यांच्यापर्यंत कोण पोहोचलेलं नाहीये खूप वर्षांपासून, तर आपण तिथपर्यंत पोहोचतो, त्यांचं ऐकून घेतो, त्यांना काय हवंय काय नको हवंय. आणि ही जी शहरातली मंडळी येतात, जे तुम्ही सांगितलं उच्चवर्गीय मध्यमवर्गीय, जेव्हा ते येतात तेही पाहतात, मग ते जे देतात तेच ह्या गरिबांपर्यंत पोहोचतंय, या समाजापर्यंत पोहोचतंय. हा मार्ग आपण मोकळा केलेला आहे, असा मार्ग प्रत्येकानेच मोकळा करावा. ना की बाबा कुठेही भारतामध्ये सुद्धा प्रत्येकाने आपला हातभार किंवा योगदान द्यावं. ना ज्यांच्याकडे श्रीमंती आहे दैवी कृपेमुळे किंवा तुमच्या परिश्रमामुळे तुम्हाला जे काही मिळालं आहे त्याच्यातला थोडा भाग तुम्ही गरिबांबरोबर वाटा, जेणेकरून संपूर्ण भारत समाज एक सक्षम समाज होईल, सशक्त समाज होईल. तर प्रत्येकाचंच हे कर्तव्य आहे आणि आपण हे करत असतो. प्रत्येकाला सांगत असतो की हे तुमचं कर्तव्य आहे आणि तुम्ही स्वतःपर्यंत किती ठेवाल, किती जपून ठेवाल. एक दिवस येईल की तुम्हाला द्यावंच लागेल ते कोणाला तरी. तर ती वेळ येण्याच्या अगोदरच तुम्ही असा विचार करा की हे माझा धर्म म्हणून मला करायचं आहे, धर्म म्हणून करायचा. तर 2025 आहे, मग 1 जानेवारी आपण 1 जानेवारी पहिला दिवस पाहिला. मी ह्या पहिल्या दिवसाची सुरुवात मी कशी करावी, तर पहिल्या दिवसाची सुरुवात तुम्ही एक सेवाभाव ठेवून, दान पुण्य करून, जे तुम्हाला जमेल तसं. तुम्ही कुठेही असाल, कुठे भुकेला आहे किंवा कोणाला कपड्यांची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे,
कुठेही तुम्हाला काही वाटत असेल त्या दिवशी फक्त तुम्ही थोडा वेळ काढून त्या वर्षाची सुरुवात एका सेवेपासून करा तुम्ही, आणि पहा तुमच्या जीवनात तुमच्या सेवेमुळे कसा चमत्कार घडतोय. एकदम रिअलिस्टिक चमत्कार. मंदिरात जाण्याची गरज नाही, एक सेवा फक्त करा तुम्ही आणि चमत्कार पहा. प्रत्येक व्यक्तीने करावा आणि ते करत असताना तुम्ही पाहाल समाजात कसा बदल घडून येतो. मग दादाश्रीजी, खरं तर आता आपल्या गप्पांमध्ये तुम्ही 2-3 गोष्टी सांगितल्या, जसं तर बांगलादेश सारखा विषय आहे, त्यात युएनच्या माध्यमातून तुम्ही इंटरव्हेन्शन करण्याचा प्रयत्न करताय, किंवा मी जो अगदी सुरुवातीला प्रश्न विचारला होता की आपण आता येणाऱ्या वर्षात काय करायचं, तर हा जो तुम्ही आता मला सांगितलं की आपल्या समाजासाठी जो आता बदल घडवायचा आहे, कारण ती म्हणजे तो जो काय आजार आहे तो क्रॉनिक लेवलला पोहोचलेला आहे आता, तर त्या दृष्टीने तुमचे काही उपक्रम आहेत का, म्हणजे काही तुम्ही डोक्यात योजलं आहे का की आपल्या समाजात जे काही तुम्हाला दिसत आहेत त्यात बदल व्हावा या दृष्टीने? हो हो, मग खूप काही गोष्टी आहेत आपण पाहिल्यात. एक डॉक्टर म्हणून जेव्हा पाहतो मग आजार आपल्याला कळतो पटकन, अरे असा असा आजार आहे, त्याची ट्रीटमेंट अशी अशी आहे. तर आता काही वेळेस पेशंट तुमच्यापर्यंत येतात. आता गावात आपण उपक्रम करत असतो, म्हणजे कॅटरॅक्ट डोळ्यांचं ऑपरेशन, छोटीशी गोष्ट आहे, पण डोळ्याच्या ऑपरेशनसाठी लोक थोडेसे घाबरत होते की बाबा काय होईल, डोळ्याचं गरज आहे की नाही, करावं की नाही करावं, भीतीपोटी फक्त. मग त्यांना काउन्सिलिंग केलं, समजवलं त्यांना, मग ते आले, त्यांची ट्रीटमेंट झाली, ऑपरेशन झालं. त्याच्यानंतर त्यांनी जे जग पाहिलं त्याच डोळ्यांनी, तेव्हा त्यांना एक मोठा बदल दिसला की जग असंही दिसू शकतं. ह्या वयामध्ये आम्हाला वाटलं की म्हातारपणात असंच दिसतं आणि मरेपर्यंत असंच पाहावं लागेल. ते त्यांना ते रिअलायझेशन आलं त्यावेळेस की नाही म्हणजे आपण व्यवस्थित पाहू शकतो. मग एकाने दुसऱ्यांना सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, मग तेव्हा लोक हळूहळू येण्यास सुरू झाले. मग हाच सेम आजार लोकांना आता आहे, मनाला लागलेला आजार आहे, चिंता, भीती, जे तुम्ही म्हणाले तसा भेद. हा जो आजार आहे ना, मनाला कुठेतरी ग्रासलेला आहे, तो व्हायरसच आहे, कुठून तरी आलेला आहे तो. आता हा कंटिन्यू सतत त्रास देत राहणार प्रत्येकाला. भेद आजार आहे. आता जसं म्हटलं तुम्ही, आज मी 2 समाजामध्ये भेद म्हणजे एक ग्रुप आहे, एका समूहाने सांगितलं की तुम्ही वेगळे आहात, आम्ही वेगळे आहोत. मग हा जो विचार आहे, या विचाराचं कामच काय आहे की भेद सतत निर्माण करत राहणे. मग जेव्हा एक समूह राहिला मग त्या समूहामध्ये सुद्धा भेद निर्माण होणार, कारण की तो विचार जो आहे विचार मरत नाहीये. मग तो एकाच समूहाचे अजून 2 तुकडे झाले. मग तो राहिलेला अजून समाज आहे, समूह आहे, त्याच्यात पुन्हा ते 2 तुकडे होत राहणार, 3-4 असं सतत चालूच राहणार जेव्हापर्यंत तो व्यक्ती एकटा राहत नाही. कारण की हा विचार आजार आहे, तुम्ही ट्रीटच करत नाहीये, हा वाढत जाणार आहे, हा सतत वाढत जाणार आहे जोपर्यंत एकाकी तुम्ही होत नाहीये. आता वेस्टर्न कल्चरमध्ये तुम्ही पाहिलं ना कधी, तर एकाकीपणा फार जास्त आहे. पाश्चात्य तुम्ही जगात जेव्हा ट्रॅव्हल करता तेव्हा एकटं राहणं किंवा मॅक्झिमम घरामध्ये 2 ते 3 लोकच राहतात, त्याच्यापेक्षा जास्त राहत नाही. आपण भारतात येतो तेव्हा घर भरलेलं आहे, पण हळूहळू जेव्हा पाश्चात्य संस्कृती इथे आपल्यावरती प्रभाव टाकत असते तेव्हा इथे मग छोटं कुटुंब, पती पत्नी, एक मुलगा किंवा एक मुलगी आणि एक न्यूक्लिअर फॅमिली, मग हळूहळू तो एक परिणाम आपल्यावरती होत आहे. पण आपण जर पाहिलं की आपल्याला सवय झालेली आहे की आपण एकत्र राहण्याची, एक जॉईंट फॅमिलीची आपण सुरुवातीपासूनच सवय होती. गावी सुद्धा एकच घर, सगळ्या कुटुंबासाठी एकच घर. तर जेव्हा आपण ह्या संस्कृतीपासून लांब जातो मग तेव्हा मग चिंता, मग भीती, मग भेद, हे सगळे विचार येतात. मग भीतीमुळे फक्त माझाच किंवा माझीच मुलं, ह्यांचं भविष्य कसं, मग भीती संपत नाहीये. मुलाचं जरी लग्न झालं मग त्याची वाईफ बरोबर आहे का, पत्नी व्यवस्थित आहे का, किंवा मुलीचं चांगलं संसार होईल का, की तिचं लग्न झालं पाहिजे, झाल्यानंतर व्यवस्थित होईल का, मग बाळ मूळ झालं पाहिजे. प्रत्येक वेळी ती भीती चालत राहते म्हातारपणापर्यंत, शेवटपर्यंत. मग हा आजार मग तुमच्या नंतर तुमच्या मुलांपर्यंत पोहोचतोय. तर व्यवस्थित पाहाल ना, तुमची भीतीच तुमच्या मुलांपर्यंत जाते. मग या भीतीला कोणच व्यवस्थित ट्रीट करत नाही, ती गोष्ट तशीच राहते. मग हा जो मनाला लागलेला आजार आहे ना, तोच आपण चिंतामुक्त भारत ह्या उपक्रमाद्वारे काढत आहोत. की चिंता करू नका, भीतीमुळे तुम्ही जीवन जगू नका. पण मग त्यातून काय, म्हणजे हे जे आता आपण बोलतोय असंच तुम्ही सांगता की आणखीन काही वेगळं? त्याच्यावरती आपण क्रिया करतो. आपण व्यवस्थित ध्यानची क्रिया आहे, प्रार्थनेची क्रिया आहे, काही आपण
डिवाइन इंटरव्हेन्शन त्यांना म्हणतो आपण, दैविक हस्तक्षेप, त्याप्रमाणे करत असतो. शक्तिप्रवाह नावाचं आहे. तर आपण खूप काही गोष्टी व्यक्तींवरती करत असतो. 3 महिन्याचा कार्यक्रमच आहे. तर आता धारावीमध्ये आपण हा उपक्रम चालू केला धारावीच्या लोकांसाठी सुद्धा. चिंतामुक्त भारताचा एक भाग आहे तिकडे. तर आपण हा संपूर्ण भारतभर 2032 पर्यंत हे काम करत आहोत. आणि ह्याच्या मार्फत आपण लोकांमध्ये लागलेला जो आजार आहे तो काढण्याचा प्रयत्न करतोय. मनाला लागलेला, व्यक्ती वाईट नाहीये, त्याच्या मनाला लागलेला विचार, त्यांना हळूहळू आपण त्या चित्तात दबलेल्या गोष्टी आहेत. बाहेरून तुम्ही कितीही स्वतःला चांगलं जरी तुम्ही प्रोजेक्ट केलं, दर्शवलं जरी, तरी आतमध्ये काय चालू आहे हे आज नाही तर परवा किंवा त्याच्यानंतर काही वर्षांनंतर त्या गोष्टी येणारच बाहेर. मग त्यावेळेस आपल्याला त्रास होत असतो. मग त्या गोष्टींना बाहेर येण्याच्या अगोदरच तुम्हाला एकदा दाखवलं जातं काय चालू आतमध्ये, आणि त्याला हळूच काढावं लागतं. देन तुम्हाला त्याच्यानंतर खरोखर ती मुक्तता काय आहे, आनंद काय आहे. जसं मगाशी सांगितलं तुम्हाला की ऑपरेशन झाल्यानंतर कळतं रे जग असंही आहे का. तो भेद आता मी कितीतरी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला ते कळणारच नाही, कारण की तुम्ही तुमच्या नजरेनेच पाहतात. मी जे बोलतोय ते तुम्हाला जसं दिसतंय, तुमच्या मनावरती जो संस्कार झालेला आहे किंवा लहानपणापासून तुम्ही जे वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, त्याच्या मार्फतच तुम्ही फिल्टर करतात जे मी सांगतोय. पण जेव्हा तो फिल्टरच नसेल मनामध्ये, त्या गोष्टी जुन्या गोष्टींमुळे झालेल्या त्या धारणा ज्या जमा झालेल्या आहेत त्या जर काढल्यात आणि फक्त ऐकलं जे आहे तसंच, त्याच्यात आनंद आहे. ती प्रोसेसिंग नाहीये, ती क्रिया नाहीये विचारांची. ऐकून नंतर त्याच्यावरती उगाच विचार, तुम्ही जर विचार केला तर तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातूनच तुम्ही विचार करणार आहात, पण तो योग्यच आहेत का तर नाही. दुसरे असे त्यांनी वेगळ्याप्रमाणे विचार केला असता. तर प्रत्येक माणूस जसा वेगळा असतो अगदी. मग कोणी त्याच्यामध्ये ऍब्सोल्यूट राईट कोणच नाहीये किंवा तुम्हीच योग्य आहात म्हणून. मग त्याला थोडंसं वेगळं करून जसं आहे तसं पाहण्याचा हा एक प्रकार आहे किंवा एक अवस्था आहे, आणि सहज अवस्था आहे. काही प्रयत्न करायचं आहे असं नाहीये, एफर्टलेस आहे. तुम्ही सहजरित्या अनुभव करू शकता त्या गोष्टींना, पण ते जग तुम्ही पाहावंच एकदा. पण म्हणजे आता या गप्पांमुळेच मला वाटलं की तुम्हाला विचारायला पाहिजे की आतापर्यंत जे बोलतोय ना ते मला पडलेले प्रश्न आपण बोलतोय, मला जे दिसतं समाजात, मला जे जाणवतं ते. पण एक आध्यात्मिक गुरु म्हणून इतके लोक तुम्हाला फॉलो करतात, तुम्ही लोकांना नेहमी मार्गदर्शन करत असता, तुम्हाला हे सगळं आजूबाजूला जे काही घडतंय ते पाहून तुम्हाला सगळ्यात जास्त चिंता वाटावी असं काय दिसतं तुम्हाला? तुम्हाला कशाची काळजी वाटते? नाही बघा, त्याच्यात 2-3 गोष्टी आहेत ना. तसं पाहिलं तर तुम्ही तर एक तर भेद हा तुम्ही विषय मांडला आता. पण जेव्हा ना भेद वाढत जातो ना, ह्याचा एक परिणाम सांगतो तुम्हाला. एक तर जसं मगाशी म्हटलं, एक कुठून तरी आलेला तो एक व्हायरस आजार आहे आणि तो लोकांमध्ये भेद कोणाच्या तरी मनात होता आणि तो म्हणजे पसरत गेलेला आहे तो. पण भेद जेव्हा निर्माण होत राहतो त्याच्यामुळे होतं काय की व्यक्ती जे आहेत विखुरलेल्या अवस्थेत, म्हणजे सगळ्या ठिकाणी एक फ्रॅक्चर्ड स्टेट ऑफ माइंड आहे की मी तिकडे. मग एक संघटित होऊन काम होत नाही. आणि जेव्हा आपण एक संघटित होऊन काम करत नाही ना, तेव्हा त्याचे परिणाम फार वाईट दिसतात. आता परिणाम वाईट म्हणजे काय काय आहे तर आर्थिक प्रगतीवरती सरळ त्याचा परिणाम दिसतो. जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या जर तुमच्या जीवनात तुमची प्रगती होत नसेल, कोणत्याही कुटुंबाची सांगतो मी, होत नसेल तर एकदा तुम्ही चेक करून पाहावं त्याचा संबंध घरामध्ये कुठेतरी आमच्या संबंधात आहे का, कुठेतरी भेद किंवा कुठेतरी म्हणजे कोण रुसलं आहे किंवा कोणाच्या मनामध्ये तिरस्कार आहे. कधी कधी कोल्ड वाईब्स आपण म्हणतो, म्हणजे एकमेकांना हात आपण शेक करतोय, भेटतोय, बोलतोय एकमेकांशी, पण आतमधून आपण आनंदित नाही आहोत. म्हणजे खूपदा असं होतं ना, लग्नामध्ये तुम्ही ग्रीट करायला जातात, तुम्ही त्यांना भेटवस्तू देतात, पण आतमधून तुम्हाला माहिती आहे की हा माणूस व्यवस्थित नाही, त्यालाही माहित आहे किंवा हा आलाच शेवटी, हा येणार नव्हता, पण आनंदाने चेहऱ्यावरती स्मित हास्य दोघांचं आहे, पण आतमधून एकमेकांसाठी चांगल्या भावना नाही आहेत. हे कोल्ड वाईब्स पण एकदा चांगलं नसतात. जे तुम्हाला वाटतं लोकांनी व्यवस्थित ओपनली बोलावं आणि सॉल्व्ह करावं त्या गोष्टी, पण ह्याचा परिणाम काय होतो की आर्थिक व्यवस्थेवरती पडतो. जर घरावर मध्ये जर हा प्रॉब्लेम अशी प्रॉब्लेम आहे तर त्याचा परिणाम जगात देशामध्येही दिसतो. मग देशाचं आर्थिक स्थैर्य किंवा आर्थिक जे गणित आहे देशाचं ते हल्लं जाईल. मग त्याचं ते हल्लं तर मग प्रत्येकावरती त्याचा परिणाम दिसेल. दुसरी गोष्ट असं की जसं तुम्ही कोविड पाहिलं, तो कोविडचा काळ जो आहे 3 वर्षांचा काळ होता, तो निसर्गाने दाखवलेला एक तुम्हाला एक आरसा होता की बाबांनो व्यवस्थित राहा.
असंही होऊ शकतं. हा असं होऊ शकतं. जर तुम्ही व्यवस्थित नाही राहिलात की मग निसर्ग असं करेल. मग येणाऱ्या काळात मग निसर्गही त्याचं एक रिॲक्शन देण्याची म्हणजे घटना शक्यता आहे. होऊ शकते है ना. जर तुम्ही जर व्यवस्थित स्वतःला सांभाळलं नाही तर. कारण की खूप काही गोष्टी अजूनही होत आहे असं दिसून येतंय की लोक शिकलेले नाहीयेत. कोविडच्या नंतर सुद्धा पुन्हा तेच करत आहेत. काही ठिकाणी चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. लोकांनी मुवमेंट चालू केले की इथं निसर्गाची काळजी घ्या, ह्या गोष्टी नका करू किंवा त्या गोष्टी नका करू, प्लास्टिक फ्री किंवा हो. झिरो लेस कार्बन एमिशन, हो. अशा गोष्टी लोकांनी सुरू केलेल्या आहेत सुद्धा. त्याचा परिणाम जास्त दिसत नाही. तर होतंय काय की जेव्हा आर्थिक प्रगती थांबते आणि निसर्गाकडून येणारा निसर्गाचा जो क्रोध आहे की बाबा मला हे पटत नाही, तुम्ही आता सांगून सुद्धा कळलेलं नाहीये, त्या गोष्टींना सामोरं कसं जावं किंवा मनाची तयारी कशी करावी, तर हा माझ्यासमोर सुद्धा प्रश्न आहे. आपण काय करा, अजून किती करता येईल, प्रयत्न आपण पूर्ण करत आहोत. मग प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा हा एक आपण म्हणजे निसर्गाची काळजी घेतली पाहिजे हा संदेशच संदेश मुख्यतः. हो. आणि त्याची सुरुवात आतमधूनच होते की मन तुमचं जर स्थिर असेल, तुम्ही मनाने आनंदित असाल, तर तुम्ही कोणाला त्रास देत नाही. मग तुमच्या आतमध्ये जर भावना प्रेमाची असेल, ही सगळे आपलेच आहेत, निसर्गही माझा आहे, मग तेव्हा आपण निसर्गाला आपलं मानून मग आपण काम करत असतो. आपण त्रास कोणाला करत नाही. मग आर्थिक कुठेतरी गणित आणि निसर्गाचा क्रोध या गोष्टी कुठेतरी येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळू शकतात. दादाश्रीजी, आपण आता खरं तर वैयक्तिक आणि समाजाबद्दल बोललो. मला खास तुम्हाला विचारायचं आहे ते म्हणजे आपली युवा पिढी आणि जे टीनेजर्स वगैरे म्हणतो त्यांना, आणि ती सगळ्यात वल्नरेबल अशी समाजातली ला घटक आहे की आपण बघतो की खूप स्पर्धात्मक जगात त्यांना स्पर्धेत टिकून राहावं लागतंय. आणि लहान मुलांचे म्हणजे सगळ्याच बाबतीत म्हणजे मानसिक गोष्टी आहेत त्यांच्यासमोर. आता TV, मोबाईल सारखे आमिष आहे, सोशल मीडिया आहे. मग अशा वेळी या मुलांना तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन करता? बघा, आपण काय करतो नेमकं करून, आता मुलं जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की मुलं यंग वल्नरेबल आहेत किंवा पटकन गोष्टींमुळे त्यांच्यावरती सोशल मीडियामुळे प्रभाव पडतो त्यांच्यावरती. आणि मग त्यांना वाटतं हेच योग्य आहे. म्हणजे एका सेलिब्रिटीने चांगले कपडे घातले किंवा थोडासा त्यांनी नवीन गाडी घेतली, मग आपल्याला असं वाटतं की ही लाईफस्टाईलच चांगली आहे, ही जीवनशैली चांगली आहे, मग आपण हेच करावं. मग ते चालण्यासाठी सुरू करतात, मग अडकतात, मग सक्सेस मिळत नाही. प्रत्येक मुलाला किंवा मुलीला यंग ज्या आहेत त्यांना असं वाटतं की आपण कमी काळात जास्त गोष्टी आपण प्राप्त कराव्यात किंवा सक्सेस किंवा रिस्पेक्ट किंवा नाव. पण ह्याच्यात कुठेतरी ते अडकत राहतात, सारखे अडकतात. मग आता बाहेरचा प्रभाव का पडतो त्यांच्यावरती, कारण की त्यांना आताही कळलेलं नाहीये की त्यांच्या आतमध्ये काय आहे. आंतरिक शक्ती, स्वतःची ओळख, ती त्यांना समजत नाही. तर आपण इथे काय करतो, आपली YGPT नावाची जी मुलांची संस्था आहे त्याच्या मार्फत आपण मुलांना एम्पावर करतो, त्यांना सक्षम करतो की तुमच्या आतमध्ये जे गुण आहेत त्यांना ओळखा. की तुम्ही म्हणजे जेव्हा तुम्हाला स्वतःला कळतं की मी कोण आहे, मी काय करू शकतो, माझ्याकडे ह्या म्हणजे इतके गुण आहेत माझ्या आतमध्ये, तर जेव्हा हे कळतं आपल्याला, मग तेव्हा बाहेरच्या गोष्टी प्रभाव करत नाहीत. मग तुम्ही पाहता तेच जे दुसरा पाहतोय, पण त्याचा प्रभाव तुमच्यावर पडत नाही किंवा फार कमी पडतो किंवा काही काळापुरताच पडतो. तुमच्या जीवनावर त्याचा काही परिणाम होत नाही किंवा जीवनात तुम्हाला जे निर्णय घ्यायचे असतात त्याच्यावरती त्या मीडियाचा, माध्यमांचा प्रभाव पडत नाही. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर पुढे काही करायचं असेल, स्वप्न पूर्ण करायचे असतील, तर मुलांना खास करून त्यांची जी संगत आहे, ते कोणाबरोबर बसतात, उठतात, बोलतात, त्याच्यावरती लक्ष देण्याची फार गरज आहे. की अशी लोक असावीत किंवा असे मित्रपरिवार असावा की जो मला चांगलं सांगतोय, ज्यांचे विचार चांगले आहेत, ज्यांच्यामुळे मला माझ्या जीवनात काय करायचं आहे, माझी स्वप्न पूर्ण होऊ शकतात, त्यांच्या असण्यामुळे त्यांच्याबरोबर जास्त वेळ त्यांनी घालवावा, त्यांच्यावर बोलावं. थोडं मुलांनी संगतीवरती काम केलं आणि स्वतःच्या आतमध्ये पाहिलं त्यांनी की माझ्याकडे काय काय चांगले गुण आहेत. प्रत्येक व्यक्तीकडे चांगले गुण असतात, असं नाही की मग मुलांनी लगेच बोलावं की माझ्यात काहीच चांगलं नाही आहे. एका मुलांमध्ये सध्या काय की सगळ्यांना वाटतं मी वाईटच आहे. नाही, दोन गोष्टी दिसतात मला त्यात, की एक तर हे असं आणि दुसरं म्हणजे की खूप अवेलेबिलिटीमुळे सगळ्या सुखसोयी असल्यामुळे थोडी जिद्द किंवा एम आपण म्हणतो ना, असं दिसतं का, म्हणजे तुम्हाला दिसतं का की त्याचं थोडी जिद्द कमी पडते की मला हे मिळवायचंच आहे किंवा म्हणजे एखादी गोष्ट प्राप्त करायची त्याच्यासाठी मेहनत करणं ते कुठेतरी म्हणजे
हा कसं आहे, इथे ना पेरेंटिंगचा पण प्रश्न येतो की पेरेंटिंग कसं होते की जी आपली आता ही जनरेशन आहे सध्या, आई वडील म्हणून त्यांची भावना कशी असते मुलांसाठी, तर ही की माझ्या मुलाला मुलीला सगळं मिळावं. हो. हा? जिकडे बोट दाखवलं तर ते तिला मिळायला पाहिजे हो. है ना. तर ही भावना आहे ना, ही भावना चांगली आहे, हम्म. पण त्याच्यामुळे त्या मुलाला त्रास होतोय की त्याला सवय झाली आहे मग हम्म. लहानपणापासून हो. की जिथे बोट दाखवलं तर ते मला मिळतंय, की हे मी करू शकते, ते मी करू शकते. जेव्हा वस्तू मुलं मिळतात वस्तू पटकन actually. मिळतात, हम्म. मग ती सवय लागल्यामुळे मोठ्या झाल्यानंतर मग हम्म. 10 पैकी 9 गोष्टी मिळाल्यात आणि एक जरी नाही मिळाली, मग तिकडे त्यांना त्रास होणार मग हम्म. की हे झालं नाही. आणि आई वडील सतत सांगत असतात की बघ मी काय काय केलं त्यावेळेस, आमच्या वेळेस असं होतं, हो. आम्ही ते केलं, आम्ही तसं केलं, तुम्हाला काहीच नाही, तुम्हाला सगळं मिळतंय. त्याचा परिणाम मुलांना चांगला होत नाहीये. हो. त्यांना तयार करावं लागेल की तुमचं जग हे स्पर्धात्मक आहे आणि माहिती जी आहे, इन्फॉर्मेशन इतकी जास्त अवेलेबल आहे, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी टास्क फार डिफिकल्ट आहेत. म्हणजे आपल्या जनरेशनपेक्षा त्यांच्यासाठी जे येणारा काळ फारच अवघड आहे. मग त्यांना सपोर्ट करायचा असतो की तुम्ही जर मुलांशी बोलणार किंवा कुठल्याही, आम्ही जसं युवकांशी बोलतो, त्यांना आपण पहिलं सांगतो की हे काम पूर्ण करा, मग तुम्हाला ते मिळेल. हम्म. ते तुम्हाला नक्की मिळणार, पण तुम्ही हे काम पूर्ण केल्याच्या नंतर मग ती मनाला सवय लागते. मग सवय लागते की नाही, मग आपल्याला परिश्रम करायचा आहे, काहीतरी मेहनत आपली लागली पाहिजे, मी काम केलं की मला ते मिळतंय. मग तसं करत गेलं की मग त्या व्यक्तीचा, मुलांचा चांगली म्हणजे विकास चांगला होतो मुलांचा. मग व्यवस्थित त्यांची एक पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व छानपैकी खोलून येतं. मग तेव्हा त्यांना, बिकॉज मेन काय आई वडिलांसाठी अपेक्षा काय असेल मुलांसाठी, की बँक बॅलन्स नाही तर हम्म. माझा मुलगा किंवा मुलगी त्यांच्या जीवनात कधीही, म्हणजे त्यांच्या 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 40 किंवा 50 ते प्रत्येक गोष्टीला हँडल करू शकतात एक मेंटली, चांगली व्यक्ती म्हणून. व्यक्ती म्हणून. आणि चॅलेंजेस आल्यानंतर मनाच्या स्तरावर सुद्धा त्या गोष्टीने हँडल करता आल्या पाहिजे. ही असं चॅलेंज आलं, ही प्रॉब्लेम आली, ही समस्या आली, मी कसं कसं हँडल वागेल. कर, हा. हे शिकवणं फार महत्वाचं आहे. रादर दॅन म्हणजे पैसे फक्त बँक बॅलन्स ठेवणं हम्म. किंवा कम्फर्ट देणं, त्याच्यापेक्षा मुलाचं मन तुम्हाला कसं तयार करता येईल ते पाहावं लागेल. हम्म. इथे तुम्ही फोकस केला तर मग पुढची येणारी पिढी जी आहे, खरोखर देशासाठी, देशाचं भवितव्य चांगल्या हातात जाईल. आणि म्हणजे तुमच्याकडे उपक्रम आहेत तशा हो, हो, पद्धतीने हो. म्हणजे ही जी टीनेज पासनची पुढची मुलं असतात, हो. खरं तर आपण उपक्रमांपर्यंत आलेलो आहे. हा. आता आपण एक मोठा कार्यक्रम आयोजित करतोय आहे हो. आणि अनेक जसं तुम्ही काही उपक्रमांचा उल्लेख केला की सोशल कॉजेस तुम्ही हाती घेतलेली आहे. हो, आणि हो. मी ज्याच्याबद्दल चिंता व्यक्त करत होती की लोकांजवळ पैसा आहे पण सगळे मटेरियलिस्टिक प्लेजर्समध्येच आपल्याला आनंद मानताना दिसत आहेत. तर तुम्ही काय काय सुचवाल लोकांना की कशा पद्धतीची वेगवेगळी कामं आहेत ज्यात ते पण सहभागी होऊ हो, शकतात? हो. बघा, सेवा फार महत्वाची आहे. की सेवेमध्ये काय होतं की तुम्ही तुमच्या पलीकडे जाता, हो. की मी, माझे परिवार किंवा माझ्या कुटुंबातले सदस्य हे एक तुमची एक लिमिटेड आयडेंटिटी आहे, ओळख तुमची. त्याच्या पलीकडे जेव्हा जाता तुम्ही निसर्गाशी कनेक्ट करता, ब्रह्मांडाशी, जगाशी कनेक्ट करता, की मला पलीकडे जायचं म्हणजे कुठे, ज्याला गरज आहे, जे माझ्याकडे अधिक आहे, एक्स्ट्रा आहे, ते मला कुणापर्यंत तरी पोचवायचं आहे. तर जेव्हा आपण मैत्रीबोध परिवाराची एक वाटचाल सुरू झाली, जेव्हा आपण 2013 पासून सुरुवात झाली, तेव्हा आपण नेहमीच हा विचार होता की आपण काय करावं की आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं किंवा जे पण गरजू आहेत त्यांचं आपल्याला कल्याण करता येईल. मग आपण इकडच्या लोकांची आपण गरज समजून घेतली की बाबा काय काय आहे, यांना काय काय करता येईल. आपण मेडिकल कॅम्प्स चालू केले, आपण नंतर कॅटरॅक्ट ऑपरेशन आपण फ्री ऑफ कॉस्ट इथे करतोय, किंवा खास करून आता जे जयपूर फूट म्हणून आपण लोकांना दिलंय त्या आश्रमात येऊन, आणि 100 रजिस्ट्रेशन झाले, हीच खूप मोठी गोष्ट होती की गावाच्या ठिकाणी इतक्या लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. ते फारच चांगली गोष्ट झाली ती. तर आता ज्याच्याकडे पाय नाही आहे हे त्यालाच कळतंय, आणि त्या पाय नसणाऱ्या व्यक्तीला जेव्हा पाय मिळतोय घालण्यासाठी आणि जेव्हा चालतोय तो 2 पायांवरती, मग त्या व्यक्तीसाठी तो सर्वात आनंदाचा क्षण आहे. म्हणजे ईश्वर भेटण्यासारखा तो क्षण आहे की मला पाय मिळाला जो नव्हता माझ्याकडे. आता ही खरोखर तुम्ही जेव्हा पाहाल कधी ना जयपूर फोर्ट, आपण इथे आश्रमातच आहोत, तर त्यांचा आनंद पहा की जेव्हा आपण घरी एक कुटुंब म्हणून काम करतो, पैसे कमवतो आणि घरच्यांसाठी आपण
त्याचा उपयोग करतो पैशांचा. तुम्ही मोबाईल डिव्हाइस विकत घेता किंवा घरात एक नवीन एक सोफा आणता किंवा चेअर विकत घेता किंवा पेंटिंग करता किंवा टीव्ही विकत घेतली घरामध्ये किंवा कपडे घेतले, ह्याच्यातला आनंद पहा. आणि जयपूर फूट म्हणून एका व्यक्तीला पाय नाहीये आणि तिथे तुम्ही जेव्हा तिथे योगदान करता त्याचा आनंद तुम्ही स्वतः अनुभवा की किती फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून येणाऱ्या काळामध्ये सेवेला आपण प्राधान्य द्यावं सगळ्यांनीच, कोणत्याही मार्फत आणि कुठेही, जे तुमच्या आतमधून तुम्हाला वाटतं की मी हे करावं म्हणून. तर आपण इथे ते पोचवतोय. किंवा आपण फ्री ऑफ कॉस्ट आहे ना मुलींसाठी, यंग मुली आहेत, सॅनिटरी पॅड्स आपण इथे बनवतो. गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलेलं आहेत ते सॅनिटरी पॅड्स आपले, ते आपण फ्री ऑफ कॉस्ट इथे मुलींना देतोय. तसंच मुलांसाठी गुरुकुल आहे आणि लहानपणापासून त्यांना चांगले संस्कार आपण शिकवतो. आसपास म्हणजे आजूबाजूच्या परिसरातलेच मुलं येतात ते. तर एक वैदिक संस्कृती आहे की आपण परंपरानुसार काय शिकायचं आहे आणि तसंच आपल्याला बाहेरच्या जगाचंही शिक्षण आपल्याला मिळतंय. मग त्यांची तयारी वेगळ्या प्रमाणे होत असते ह्या मुलांची सगळ्यांची. तसं आपण खूप काही करत आहोत, म्हणजे आरोग्यासाठी करतोय, गुरुकुलसाठी करतो. मग गायींसाठी गौशाळा आहे खाली, तर तुम्ही ती पाहिली असेल गौशाळा. तर तिकडे फक्त आजारी झालेल्या गायींना आपण इथे ठेवतोय किंवा कत्तलखान्याला घेऊन जात आहेत, मग त्या गायी आपण सोडून आणलेल्या आहेत. पण त्या गायींचा आपण दूध म्हणून आपण एक बाजार म्हणून उपयोग करत नाही. त्या गायी फक्त आपण त्यांचा आपण फक्त केअर करतो, काळजी घेतोय, इतकंच करतोय आणि प्रेमापोटी करतोय. तर अशा गोष्टी काही ना काही आपण निसर्गाशी जोडल्या गेलेल्या, लोकांशी जोडलेल्या गेलेल्या काहीतरी गोष्टी आपण प्रेमापोटी करत आहोत, एक हृदयाला भिडणाऱ्या गोष्टी करत आहोत इथे आपण. तर कुणालाही असं वाटत असेल, तुम्ही तुमच्या मार्फत कुठेही करा किंवा इथेही मैत्रीबोध परिवाराबरोबर तुम्ही येऊन एक भाग म्हणून, मेंबर म्हणून, सदस्य म्हणून येऊन तुम्ही योगदान करू शकता इथे. दादाश्रीजी, आपण खरं तर आता आपल्या गप्पांच्या शेवटाकडे येतोय. मैत्री महोत्सवाबद्दल, म्हणजे ज्या निमित्ताने आता इथे मोठा कार्यक्रम होतोय, आम्ही पण आश्रमात आलो, तर त्याच्या मागचा विचार काय आहे? आणि जेव्हा आपण मैत्री महोत्सव म्हणतो किंवा मी म्हणजे जे काही तुमच्याबद्दल किंवा वाचत आली आहे, तर मैत्री म्हणजे शेवटी आपण ज्या पूर्ण वेळ आपण गप्पा मारतोय, म्हणजे सगळ्यांनी एकत्र येणं, तर तो उद्देश काय आहे, विचार काय आहे, तो जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. अगदी अगदी. मैत्रीबोध परिवार नावातच मैत्री आहे, म्हणजे मैत्रीचा बोध प्रत्येकाला व्हावा किंवा असा एक परिवार ज्याच्यामध्ये प्रत्येकाला मैत्रीचा बोध झालेला आहे. आणि मैत्री म्हणजे आपुलकी आणि इक्वल, की तुम्ही समान आहात. इक्वॅलिटी. दादाश्रीजी म्हणून मित्र म्हणून आहेत, गुरु म्हणून नाही, तर मित्र म्हणून आहेत. आपण दोघेही एकत्र एक समान आहोत, मोठे छोटे कोणच नाही आहोत. ही भावना प्रत्येकापर्यंत पोहोचावी सगळ्या ठिकाणी, संपूर्ण जगभर. त्या उद्देशाने आपण हा महोत्सव, हा कार्यक्रम आपण करतो, वैश्विक मैत्री महोत्सव, जिथे जगातील सगळे लोक येणार आहेत आश्रमात आपल्या कर्जत मध्ये. आणि प्रत्येकापर्यंत हा संदेश जो आहे, ही मैत्रीची भावना जी आहे, प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवायचा आहे. की तुमच्या आतमध्ये ती आहे, ती जागृत अवस्थेत त्याचा अनुभव कसा आहे. फक्त असं नाही की फक्त म्हणजे आपण म्हणतो ना, ही आध्यात्मिक गुण किंवा दैविक गुण वाचनासाठी, ऐकण्यासाठी चांगले आहेत आपण असं म्हणतो, किंवा ह्या गुणांचा अनुभव केल्यानंतर काय होणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित जर जो अभ्यासू व्यक्ती आहे त्याला कळतं. जितके सक्सेसफुल, यशस्वी लोक झालेले आहेत समाजात आतापर्यंत, प्रत्येकाने ह्याच गुणांचा अनुभव केलेला आहे. किंवा तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या गुणांच्या माध्यमातूनच जाऊन यशस्वी होता येईल. हे साधं गणित आहे. हे लोकांनी समजून घ्यावं की मैत्री ही तुम्हाला मुक्त करणारी आहे, यश देणारी एक भावना आहे, एक गुण आहे. आणि ह्या गोष्टींना समजल्यानंतर, अनुभूती झाल्यानंतर तुमच्या जीवनात संपूर्ण एक परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतंय. मग या भावनेने आपण हा मोठा महोत्सव करत आहोत. खूप वरिष्ठ मंडळी त्या दिवशी येतील आणि चांगला कार्यक्रम, आनंदाचा कार्यक्रम असेल. लोकांना समजू, दैविक क्रियाही त्या दिवशी होईल. आणि तुमच्या जीवनात जर तुम्हाला खरोखर एक नवीन दिशा हवी असेल आणि जीवन तुम्हाला सार्थक करायचं असेल, फक्त जगायचं नसेल, सार्थक करायचं असेल, तर तुम्ही प्रत्येकाने त्या महोत्सवात भाग घ्यावा. खरं तर आपण आज खूप वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. आता आपल्या मुलाखतीच्या शेवटी मी परत पहिल्या प्रश्नाकडे येते, की जसं मी सांगितलं की आत्तापर्यंत आपण 2024च्या शेवटाला आलेलं, हे जे झालं ते सगळ्यांनी पाहिलंय, वैयक्तिक आयुष्यात झालंय, सामाजिक आयुष्यात घडलंय.
अशा कुठल्या 3-4 गोष्टी आहेत ज्या तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगाल की या तुम्ही तात्काळ बदला 2025 पासून छान जगण्यासाठी? हो हो म्हणजे आपल्या मुलाखतीच्या शेवटी. हो हो अगदी. सर्वात अगोदर ना पुढच्या येणाऱ्या काळात 2025 स्पेसिफिक आपण ते जरी म्हटलं ना, तर मनावरती ताबा हवा. ताबा म्हणजे कसं आहे की क्रोध, राग, कुठेतरी त्याला एक चांगली दिशा द्या. राग तुमच्या कंट्रोलच्या बाहेर गेला, त्याच्यामुळे दुसऱ्यालाही त्रास होतोय, तुम्हालाही जास्त त्रास होतोय. दुसऱ्या व्यक्तीपेक्षा तुम्हाला जास्त त्रास होणार. कारण शरीरात जितके तुमचे पेशी आहेत ना, बॉडी सेल्स सगळे कंपन होतात त्याच्यामध्ये, आणि निगेटिव्ह हॉर्मोन्स पूर्ण सिक्रेट होतात पुन्हा त्याच्यामुळे. तर आपण जेव्हा क्रोध, कंट्रोल किंवा दिशा देतो, त्याच्या वेळेस आपण सुखी होतो, आपण आनंदी होतो आणि दुसरा व्यक्ती आनंदित होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या वर्षासाठी की आपण आपल्या क्रोधाला, रागाला कंट्रोल करावं, एक दिशा द्यावी. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही स्वतःसाठी वेळ काढावा प्रत्येकाने, की 10 मिनिटं ध्यान करावं. कोणतेही ध्यान करावं किंवा संबोध ध्यान आपण शिकवत असतो. ध्यान तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे पुढच्या वर्षीपासून, कारण की आता 21 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय ध्यान दिवस होता. आता त्याच्याच अनुषंगाने किंवा त्याच गोष्टीला पुढे घेऊन जात असताना पुढच्या वर्षी जर प्रत्येकानेच स्वतःच्या कल्याणासाठी ध्यान करायचंय, ईश्वर प्राप्तीसाठी नाही म्हणते मी, काहीतरी तुम्हाला एक मिस्टिकल काहीतरी अद्भुत गोष्ट, चमत्कारिक गोष्ट प्राप्त करायचं आहे तसं नाही. अध्यात्म तसे काही मन आणि चमत्कार, शरीरासाठी. हो, मन आणि शरीरासाठी, तुमच्या स्वतःच्या कल्याणासाठी. चमत्कार तसे नाही घडत आध्यात्मिक क्षेत्रात. जे होतं तुमच्या हाताने तुम्हाला करता येईल तिथूनच सगळे चमत्कार घडत असतात. तो स्वतःला वेळ द्यावी आणि तुम्ही पहा, एक्सपेरिमेंट करूनच 1 महिना 30 दिवस तरी करून पहा. तुम्ही जानेवारीच्या पहिले 30 दिवस तुम्ही पहाच की 10 मिनिटं फक्त मला काही जरी झालं, ह्या वेळेस मी जाऊन बसते डोळे बंद करून, किंवा तुम्ही इथे आलेला आहात, जाण्याच्या अगोदर 10 मिनिटं फक्त बसा. मी तुम्हाला सांगेन काय करायचं आहे. तो अनुभव तुम्ही जागेवरतीच पहा की कसं वाटतं. आश्रमात फक्त तुम्ही एक फेरफटका घेतला, इथे तुम्ही फिरून आलात, तुम्हाला किती प्रसन्न आणि छान वाटलं. तसंच तुम्ही ध्यान कराल तर मग आश्रमात जी सूक्ष्म ऊर्जा आहे त्याचा अनुभव तुम्हाला सरळ सरळ पाहायला मिळतो. तसं प्रत्येकाने थोड्या वेळ बसून पुढच्या वर्षी ध्यान करावं. तिसरी गोष्ट, जसं मगाशी म्हटलं, युवा पिढीसाठी संगत, की प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे की जिथे चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते, बौद्धिक स्तरावरती सुद्धा, सामाजिक स्तरावरती सुद्धा, अशा लोकांबरोबर बसावं. तुम्हाला असं वाटलं की हा व्यक्ती माझ्याबरोबर याचं गणित बसत नाहीये, मी काहीतरी वेगळंच बोलते आणि हा वेगळंच बोलतोय, मग हळूहळू तिकडून पाडता पाय घ्यावा तुम्ही. म्हणजे हळूहळू काढता पाय घ्यावा आणि बाजूला हवं तिथून, की बाबा आता मला ह्या व्यक्तीबरोबर जमत नाहीये, की हा माझ्यासाठी नाहीये. कोणी असू शकतो, तो व्यक्ती वाईट आहे का तर नाही. विषय काय आहे, मुद्दा इथे की माझं नाही जमत आहे. तो व्यक्ती म्हणजे सगळ्यात बेस्ट असू शकतो जगामध्ये, पण माझं नाही जमत आहे, म्हणून मी थोडंसं वेगळं घेते स्वतःला. असं तुम्ही स्वतःला अशा लोकांपासून वेगळं ठेवा जिथे तुम्हाला असं वाटतंय की बाबा ह्यांच्यामुळे माझं काही ग्रोथ होत नाही, कल्याण होत नाही, उन्नती होत नाही, कारण की मला माझ्या जीवनात काहीतरी प्राप्त करायचं आहे. तर अशा प्रमाणे तुम्ही स्वतःला पहा. बरोबर. आणि चौथी गोष्ट मगाशी सांगितली की सेवा करावी प्रत्येकाने, की सेवा करा आणि त्याच्यामुळे तुमच्या जीवनात काही बदल घडून येतील, लगेच पाहायला मिळतील. सगळ्या 4 गोष्टी तुम्ही जसं विचारलं मला, या 4 गोष्टी तुम्ही पहा, तुम्हाला समोरासमोर दिसेल, याचा परिणाम दिसेल. एक समाधान आहे, सोल्युशन आहे. होतं काय काय, आपण तयार असतो कंप्लेंट करण्यासाठी, हे माझं काम झालं नाही, पण आपण ह्याच्यावरती विचार करत नाही की डॉक्टरांनी मला औषध दिली होती, मी खाल्ली नाही. आता हे 4 गोष्टीमध्ये उपाय आहेत, हे तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री घ्यायच्यात, तापाच्या गोळ्यासारखं. बरोबर. या 4 गोष्टी तुम्ही रोज करा ना, बघा तुम्ही कसं, तुम्ही असं होऊ शकतच नाही की तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, पॉसिबलच नाहीये. तुम्ही करून पहा, स्वतःच एक्सपेरिमेंट करा, मग तुम्ही सांगाल की डॉक्टर मला बरं वाटतंय. नाही, खरंच दादाश्रीजी, म्हणजे जे काही मनातले प्रश्न होते माझ्या आणि अर्थातच सगळ्यांच्या मनातले, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलंय. आणि आपण जे म्हणतो की प्रत्येकाला सकारात्मक आयुष्य जगायची गरज आहे आताची, तर त्याचं खरं तर तुम्ही म्हणजे आम्हाला काय करायचं, सकारात्मक आयुष्य जगायचं म्हणजे काय करायचं ते सुद्धा सांगितलं. त्या सगळ्यासाठी खूप आभार.
खूप खूप धन्यवाद आज आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी. आणि तुमचा जो मोठा कार्यक्रम आहे ज्यातून तुम्ही खूप लोकांना, हजारो लोकांना संदेश देणार आहे, त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं शुभेच्छा. हो, ठीक. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.